झोप झाली नाही काय नाही तरी घरच्यांनी उठावला. पप्पाने सरळ कपडे दिले हातात, म्हटले जा इस्त्रीला टाकून कपडे. मग काकाकडे गेलो, इस्त्रीला टाकले. इस्त्रीला कपडे तिथं दिले फेकून. मग इस्त्रीचे कपडे म्हणलं नंतर घेऊन जाऊ. आता मग मिरच्या आणायला गेलो त्या. मग मिरच्या घेतल्या आणि सरळ घरी आलो. मग घरनं वापस निघालो. म्हणलं जरा जाऊन येतो. आता घरच्यांनी काम सांगितलं होतं, म्हणलं ते कपडे घेऊन येतो पहिले. मग कपड्याच्या दुकानावर गेलो. तिथं काही शूट करता आलं नाही, कारण की एका हातात गाडीचे फोन कसा पकडायचा. मग घरी आल्यावर नाश्ता करून वापस आंघोळ करून वापस निघालो. म्हणलं आज भाऊ नाही, आज आपल्यालाच इंजेक्शन घ्यावं लागणार आहे जाऊन, कारण की आता 5वं इंजेक्शन होतं वाटतं आज. मग गेलो डॉक्टरकडं. डॉक्टर काकाकडनं इंजेक्शन घेऊन काही शूट केलं नाही, डायरेक्ट घरी आलो तसंच, कारण की बरंच वाटत नव्हतं. मग जे बायलावानी झोपी गेलो ते 2 तासांनी उठलो. म्हणलं आता बँकेतनं फोन आलेला आहे, बँकेतलं काम पहिल्यांदा करावं. मग बँकेत गेलो. मग त्यांची जरा बडबड चालू होती. म्हणलं बँकेतलं काम करून घ्या पहिल्यांदा. मग बसलो.